पावसानं महाराष्ट्रात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे। पुणे मुंबईसह इतर शहरात गेल्या 1-2 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय, तर नाशिकमध्ये पावसानं थैमान घातलंय। नाशिक जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी आणि दारणा नदींना पूर आलाय। त्यामुळे शहरातील अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। दुतोंडा मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आलंय। मुसळधार पाऊस सुरूच असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। नाशिकमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, पुराचा धोका कोणत्या गावांना आहे, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। महाराष्ट्रात एकीकडे वारीचा प्रवास सुरू आहे। वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेत, तर वरून जोरदार पाऊस बरसतोय। या पावसातून देखील वाट काढत वारकरी आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी आतुर झालेत। काही दिवसांपूर्वी देखील असाच पाऊस सुरू होता, ज्यामुळे वारकऱ्यांचे हाल झाले होते। आता पुन्हा पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केल्यानं वारकऱ्यांचे हाल होताना दिसतात। पावसात भिजत वारकरी पुढे निघाले, तसंच नाशिकमध्ये देखील मुसळधार पाऊस हजेरी लावतोय। जिल्ह्यात गेल्या 24 तासात विक्रमी पाऊस झालाय। गंगापूर धरणातून सुमारे 3000 क्युसेक तर दारणा धरणातून 15000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदी पात्रातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पुन्हा पाण्याखाली गेली आहेत। दुतोंडा मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आलंय। जर पावसाचा जोर असा सुरू राहिला तर पाणी दुतोंडा मारुतीच्या मूर्तीवरून वाहण्याची शक्यता आहे। नद्यांना पूर आल्यानं नदीकाठच्या गावांना धोका वाढलाय। पूरस्थिती कायम राहिली तर घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये सुरू असलेल्या या जोरदार पावसावर आता प्रशासनाची नजर आहे। नाशिकमधील नद्यांना पूर आल्यानं अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे काही ठिकाणी रस्ते बंद करावे लागतात। ककाने खेडगाव पूल, जुनी बेज पूल, कळवण नाशिक रस्त्यावरील आठंबे पूल पाण्याखाली गेलाय। पुरातील पाण्यातून प्रवास करू नये असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय। नाशिकच्या भांडी बाजार परिसरात गोदावरी नदीच्या पुराचं पाणी शिरण्याची शक्यता आहे। सायंकाळी गंगापूर धरणातून 25 ते 30,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्यानं प्रशासनाकडून व्यावसायिकांना स्थलांतरित होण्याचं आवाहन करण्यात आलंय। भांडी बाजार परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकानं हलवण्यास सुरुवात केली आहे। महत्त्वाच्या वस्तू व्यापारी सुरक्षित ठिकाणी ठेवतायत। या परिस्थितीबाबत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी माहिती दिली आहे। नाशिक शहर आणि वरील भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे। गंगापूर धरणात अचानक मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यानं गंगापूर धरणातून पाणी सोडलंय। पाण्याचा विसर्ग हळूहळू वाढवला जातोय। निफाड तालुक्यात गोदावरी नदी आहे, त्या ठिकाणी देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, अशी माहिती प्रवीण गेडाम यांनी दिली आहे। नाशिक शहर आणि त्याच्या वरच्या भागामध्ये सकाळपासून खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे। गंगापूर धरणामध्ये पाणी अचानक खूप मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे गंगापूर धरणातून आपण पाणी सोडलं आहे। त्याचा पाण्याचा जो विसर्ग आहे तो हळूहळू करून वाढवलेला आहे, जेणेकरून धरणात येणारं पाणी आणि विसर्ग होणारा पाणी याचा मॅच होईल आणि त्याच्यामुळे धरणाला काही धोका होणार नाही। त्याशिवाय फ्री कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे, तर असं अपेक्षा आहे की संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत नाशिकच्या ज्या आपण जिथे सध्या उभे आहे त्या ठिकाणी साधारणतः 25 ते 30,000 क्युसेक इतका विसर्ग होईल आणि त्याच्यामुळे आपल्या मागे एक पूल दिसतोय, त्या पुलाला सुद्धा तो पण पाण्याखाली जाईल। आणि हा जो लो लाईंग एरिया आहे या दोन्ही साईडचा, त्यांना तशा इव्हॅक्युएट करण्याच्या, सुरक्षित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे खाली शहराच्या बाहेर नाशिक आणि निफाड तालुक्यामध्ये जी गोदावरी आहे त्या ठिकाणी पण नदीच्या दोन्ही बाजूला त्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। जिल्हा प्रशासन, कलेक्टर ऑफिस, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस यंत्रणा, आपली फायर ब्रिगेड, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सगळेजण अलर्ट आहेत आणि सगळेजण कामावर आहेत। मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहतोय। या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक गर्दी करण्याची शक्यता आहे, कारण दरवर्षी सोमेश्वर धबधबा व्हायला लागल्यानंतर पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी मोठी गर्दी करतात। सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्यानं प्रशासनाकडून धबधबा पाहण्यासाठी परिसरात जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे। मात्र नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फायदा मराठवाड्याला होण्याची शक्यता आहे। नांदूर मध्यमेश्वर धरणातून 25,921 क्युसेक वेगानं जायकवाडीकडे पाण्याचा विसर्ग सुरू झालाय, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह इतर शहरांचा देखील पाण्याचा प्रश्न मिटण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचा जरी मराठवाड्याला फायदा होणार असला तरी नाशिकमध्ये मात्र पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत होऊ नये अशी प्रार्थना केली जाते। नाशिक जिल्ह्यात पडणाऱ्या पावसाचा जरी मराठवाड्याला फायदा होणार असला तरी नाशिकमध्ये मात्र पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत होऊ नये अशी प्रार्थना केली जाते। नाशिकमधील पावसाचा वाढता जोर पाहता जर गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, पावसात सुरक्षित थांबा असं आवाहन आम्ही नाशिककरांना LS मराठीच्या माध्यमातून करतोय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।